सर्वांना क्रांतिकारी जय लवजी. मित्रांनो, सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी काही जातीवादी बांडगुळं महापुरुषांचं नाव घेऊन जातीमध्ये तेढ निर्माण कसा होईल असा प्रयत्न करत आहेत. मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या जातीवादी बांडगुळांना सांगू इच्छितो, अरे क्रांतीचा आणि साहित्याचा इतिहास माहीत नसलेल्या अज्ञानी मूर्खांनो, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना फक्त तालमीवाला म्हणणाऱ्यांनो, तुमची बुद्धी काय गहाण ठेवली आहे का? ज्या वस्तादांच्या तालमीतून क्रांतीचे पहिले धडे घेऊन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेसारखे वाहक बाहेर पडले, त्या तालमीला हिणवण्याची तुमची लायकी आहे का? आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची तालीम म्हणजे केवळ पैलवान तयार करण्याचा आखाडा नव्हता, तर या देशातल्या गुलामगिरीच्या आणि परकीय सत्तेच्या चिंधड्या उडवणारा कारखाना होता, हे लक्षात ठेवा. आणि साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना फक्त पुस्तकवाला म्हणून हिणवणाऱ्यांनो, तुमची अवकात काय? ज्या डॉक्टर अण्णाभाऊंनी फक्त 1.5 दिवस शाळेत जाऊन आपल्या लेखणीच्या जोरावर आणि पुस्तकाच्या जोरावर लंडनची गादी हलवली, अशा साहित्यावर बोट उचलणारे तुम्ही कोण? डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं पुस्तक फक्त कागदाचा कपाटा नसून या देशातल्या, या जगातल्या शोषित, वंचित आणि कष्टकऱ्यांच्या न्यायाची धगधगती मशाल आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊच्या महाराष्ट्रामध्ये जर कुठल्याही महापुरुषांचा अपमान करत असाल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. इतिहास वाचून बघा, नाहीतर विद्रोहाची हीच तालीम आणि हीच लेखणी तुम्हाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय लहुजी, जय भीम, जय शिवराय.